पर्यटन भूगोल ह्या आयडियासाठी आपण सुरुवात करतोय. पर्यटन म्हणजे काय? सर्वप्रथम आपण पर्यटन म्हणजे काय बघत असताना पर्यटन हा शब्द कसा तयार झाला हे पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये पर्यटन हा शब्द जो आहे इंग्रजी शब्द जो आहे टुरिझम, या टुरिझम या शब्दापासून त्याचं मराठी रूपांतर म्हणजे पर्यटन. तर टुरिझम हा शब्द जो आहे तो तयार होत असताना टूर या शब्दापासून तयार झाला. टूर म्हणजे प्रवास. तर नंतर टूर हा शब्द जो आहे तो लॅटिन भाषेतील टॉर्नस या शब्दापासून तयार झाला. त्यानंतर टॉर्नस या शब्दाचे रूपांतर नंतर टोर्नमध्ये झाले आणि टोर्न याचा अर्थ जर्नी म्हणजे प्रवास किंवा भ्रमंती असा होतो. हा जो प्रवास जो आहे तो एखाद्या नवीन जागेविषयी शोध घेणे असेल, जुन्या जागेवर फिरणे असेल, शिकणे असेल, त्याच प्रदेशाचा अभ्यास करणे असेल, तसेच आनंदासाठी प्रवास हा माणूस किंवा भ्रमंती ही करत असतो किंवा ज्याविषयी माणसाने ऐकलेलं असतं ते पाहण्याची इच्छा अंतर्भूत असते. आपण जर बघितलं एखादी व्यक्ती आपल्यातली जर असेल किंवा आपला मित्र एखाद्या ठिकाणी फिरून आला किंवा एखाद्या ठिकाणी भेट देऊन आला तर तो त्या ठिकाणाविषयी आपल्याला सांगत असतो की तो कुठल्या ठिकाणी गेला होता, त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी त्यांनी काय बघितलं. मग ते आपण ऐकत असताना आपल्याही मनामध्ये जे काही ऐकले आहे ते त्या ठिकाणाला भेट द्यावी अशी इच्छा निर्माण होत असते आणि आपणही भ्रमंती करत असतो किंवा फिरत असतो आणि त्यातून पर्यटन हे होत असतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर पर्यटन जो हा शब्द आहे, आधुनिक शब्द जो आहे तो 13व्या शतकाच्या आसपास प्रचलित झाला. याचा अर्थ काय? एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे आणि मूळ ठिकाणी ठराविक काळात परत येणे. म्हणजे जो व्यक्ती पर्यटन करतो तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो, ही एक महत्त्वाची घटना त्यामध्ये घडते. आणि दुसरी महत्त्वाची घटना कुठली आहे तर तो मूळ ठिकाणी ठराविक काळानंतर परत येतो. त्यामुळे दोन घटना अशा आहेत की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे आणि मूळ ठिकाणी ठराविक काळानंतर परत येणे. अशाच गोष्टीला आपण पर्यटन असं म्हणतो. कारण एका ठिकाणी प्रवास केला पण ते व्यक्ती त्या ठिकाणून परत आलीच नाही तर त्याला आपण पर्यटन न म्हणता आपण त्याला काय म्हणतो, त्या व्यक्तीने स्थलांतर केलं असं म्हणतो. त्यामुळे ते पर्यटन या संकल्पनेमध्ये बसत नाही. त्यामुळे पर्यटकांनी जे आहे ते प्रवास करून एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी गेला, काही ठराविक काळ राहिला असेल पण त्या ठराविक काळ राहून त्यांनी त्याचं जे मूळ ठिकाण आहे त्या मूळ ठिकाणी परत येणं गरजेचं आहे. ते सर्कल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला आपण पर्यटन हे म्हणू शकत नाही. तर जोस ऑरिलागा यांच्यामध्ये जर आहे काय, मोटारीने किंवा सायकलवरून प्रवास करणे, गिर्यारोहण करणे, तळ ठोकणे, नौकाविहार करणे, खेळ असेल इत्यादीसाठी भ्रमंती करणे म्हणजे पर्यटन होय. त्यांच्या व्याख्येत म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय, गिर्यारोहण, नौकाविहार इत्यादी हेतूनुसार पर्यटन ते घडलेलं आहे. निरनिराळ्या साधनाच्या आधारे भ्रमंती घडलेली आहे आणि भ्रमंतीच्या काळात त्यांनी एखाद्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजे तळ ठोकलेला आहे. अशा बऱ्याच घटनांचा समावेश होतो. मग त्या ठिकाणी उद्देश आहे जाण्याचा, विविध साधनांच्या आधारे गेलेला आहे. त्याचबरोबर भ्रमंतीच्या काळामध्ये वास्तव्य असेल त्या ठिकाणी, ज्याच्या बऱ्याच घटनांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख हा केलेला आहे. अर्थशास्त्रज्ञ हर्मर जे आहे त्यांनी 1910ला पर्यटनाची जी व्याख्या सांगितलेली आहे त्यांच्यामध्ये परदेशी माणसाचे एखाद्या प्रदेशात वा शहरात आगमन असेल म्हणजे तो आलेला आहे, वास्तव्य केलं, तो राहिला, त्यांनी भ्रमंती केली म्हणजे तो शहरातून त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये शहरामध्ये फिरला आणि त्यातून त्यांनी गमन केले म्हणजे तो माघारी गेला म्हणजे पर्यटन होय. म्हणजे आपण एखाद्या देशात गेलो, त्या देशामध्ये आपण राहिलो, त्या देशामध्ये आपण विविध ठिकाणी भेटी दिल्या, फिरलो आणि त्या देशातून आपल्या देशामध्ये परत आलो म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय जरी पर्यटन असलं, आपण बघणार आहे पुढं पर्यटनाचे प्रकार, आंतरराष्ट्रीय जरी पर्यटन असलं तरी त्या जे सर्कल पूर्ण होतं किंवा जे चैन पूर्ण होते त्याला आपण काय म्हणतो, पर्यटन असे म्हणत असतो. आणि त्याशिवाय ते पर्यटन जे आहे ते पूर्ण संकल्पना ही होऊ शकत नाही. त्यानंतर काही तज्ज्ञांच्या मते जे आहे आपण बघतो 1942मध्ये व्याख्या मांडलेली आहे त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या म्हणजे एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी न राहण्याच्या हेतूने, तसेच उत्पादनाशी संबंधित नसलेली म्हणजे उत्पादनाशी संबंधित असले म्हणजे एखादं उत्पादन आहे आणि ते उत्पादन दुसऱ्या शहरामध्ये विकायला जाणारी प्रवास करणारी व्यक्ती सुद्धा जाते. सकाळी एखाद्या शहरातून ते व्यक्ती माल घेते आणि दुसऱ्या शहरामध्ये तो प्रवेश करतो, प्रवास करतो, त्या ठिकाणी थांबतो, भ्रमंती करतो, उत्पादनं विकतो आणि पुन्हा माघारी परत येतो. तो कायमस्वरूपी राहत नाही पण तो उत्पादनाची विक्री करण्यासाठी गेलेला असतो. तो काय पर्यटन करणे किंवा फिरणे, भ्रमंती करणे त्या उद्देशाने गेलेला नसतो. त्यामुळे कायमस्वरूपी हेतू न राहण्याच्या हेतूने, त्याचबरोबर उत्पादनाशी संबंधित नसलेली अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून प्रस्थापित झालेली अपूर्व घटना व संबंध म्हणजे पर्यटन होय. ही एक अर्थपूर्ण व्याख्या आपण बघतो या ठिकाणी.
त्याचबरोबर तशाच संकल्पना ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेनं सुद्धा मान्य केल्या. त्यामध्ये काय, अनिवासी लोकांचा अंतर्भाव, म्हणजे निवासी नसलेली लोक, भेटी दिलेल्या क्षेत्रात तात्पुरते वास्तव्य, काही कालावधीसाठी फक्त वास्तव्य करणे किंवा राहणे, आणि कोणत्याही उत्पादनाशी निगडीत नसलेले वास्तव्य, म्हणजे कोणत्याही उत्पादनाची विक्री असेल किंवा त्या संदर्भात आपण जर गेलेलो नसेल तर ते पर्यटन हे होऊ शकतं. आणि पर्यटन ही एक आनंद देणारी घटना आहे, ज्यामध्ये मनुष्य प्रवास करतो, भेटी देतो, निराळ्या ठिकाणी राहतो, फिरतो, भोजन असेल, वास्तव्य असेल इत्यादी गोष्टीवर स्वतः कमावलेले पैसे खर्च करतो, त्याला आपण पर्यटन हे म्हणत असतो. त्यानंतर हे झालं आपण पर्यटन बघितलं. टुरिझम या शब्दापासून पर्यटन भाषांतर बघितलं आपण. टुरिझम हा शब्द कसा तयार झाला हे पाहिलं. जर पर्यटन कोण करतो, तो पर्यटक करतो. आपण जर पर्यटक म्हणजे काय बघायचं असेल तर टुरिझम आणि टुरिस्ट हे दोन घटक आहेत. पर्यटक शिवाय पर्यटनाला कोणताही अर्थ नाही. पर्यटक असल्याशिवाय पर्यटन आपण म्हणू शकत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण पर्यटनाविषयी चर्चा करतो, बोलतो, त्यामध्ये साहजिकच पर्यटक हा शब्द येत असतो. तर पर्यटक म्हणजे काय, तर पर्यटक हे इंग्रजीतील टुरिस्ट शब्दाचे रूपांतर. टुरिस्ट या शब्दाची उत्पत्ती जी आहे 1292 लॅटिन भाषेतील टॉर्नस पासून टूर आणि टूर पासून टुरिस्ट हा शब्द बनला. बघा या ठिकाणी जो टुरिस्ट आपण इंग्लिश शब्द म्हणतो त्याचं रूपांतर पर्यटक आहे, पण टुरिस्ट या शब्दाची उत्पत्ती झाली 1292 इसवी सन. तर लॅटिन भाषेतील टॉर्नस पासून टूर शब्द तयार झाला आणि त्या टूर पासून टुरिस्ट हा इंग्रजी शब्द बनला. आपण जर शब्दकोशानुसार किंवा डिक्शनरीनुसार जर टुरिस्ट या शब्दाचा आपण अर्थ बघायचा म्हटलं तर जो आनंद उपभोगण्यासाठी प्रवास करतो तो म्हणजे पर्यटक. त्याचबरोबर ऑक्सफर्ड जी डिक्शनरी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जर बघितलं इसवी सन 1800 त्यांनी त्याची व्याख्या करून ठेवली आहे शब्दकोशामध्ये. तर पर्यटक म्हणजे जो उत्कंठेपायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा गमती जमतीसाठी किंवा मी असा प्रवास केला असे सांगण्यासाठी भ्रमंती करतो त्यास पर्यटक असे म्हणतात. आपण जनरली बघतो एखादी आपल्यातली व्यक्ती असेल, मित्र असेल, एका ठिकाणी जातो, फिरतो आणि माघारी येतो आणि आल्यानंतर तो शांत बसत नाही, आपल्याला सांगत असतो की मी या ठिकाणी प्रवास केला, मी त्या ठिकाणी प्रवास केला, मी हे पाहिलं, मी अशी गंमत केली, तशी गंमत केली, तशी मजा केली, अशा विविध गोष्टी तो सांगत असतो, जेणेकरून तो आपल्यामध्ये सुद्धा त्याच्याविषयी उत्कंठा ही निर्माण होत असते. नंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला पर्यटक म्हणजे जो करमणूक, आनंद, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी भ्रमंती करतो त्यास पर्यटक असे म्हणतात. अशी पर्यटकाची व्याख्या झालेली आहे. म्हणजे करमणूक करण्यासाठी असेल, आपलं स्वतःची करमणूक करून घेण्यासाठी असेल, आनंद घेण्यासाठी असेल, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असेल. आपण जर बघतो, आपण उदाहरणार्थ आपण कास पठार जर बघितलं तर त्या कास पठारावरती निसर्ग सौंदर्य आहे. त्या ठिकाणी बरीच वेगवेगळ्या रंगाची फुलं या सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये उमललेले असतात आणि ते निसर्गाचं सौंदर्य आहे पाहण्यासाठी लोक प्रवास करतात किंवा भ्रमंती करतात. त्यांना आपण पर्यटक असं म्हणतो. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने जी पर्यटकाची व्याख्या केली आहे त्यामध्ये काय, एखाद्या देशाला भेट देणारी व कमीत कमी 14 तास वास्तव्य करणारी कोणतीही व्यक्ती म्हणजे परदेशी पर्यटक. ही परदेशी पर्यटकासंदर्भातली व्याख्या आहे. म्हणजे एखाद्या देशाला एखादी व्यक्ती भेट देते आणि कमीत कमी 14 तास राहते आणि माघारी परत येते तर आपण परदेशी पर्यटक असे म्हणतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 संकल्पना बघितल्या. त्यामध्ये एक संकल्पना पहिली जी आहे ते टुरिझम आणि दुसरी संकल्पना जी आहे किंवा घटक जो आहे तो टुरिस्ट म्हणजे पर्यटन आणि पर्यटक असल्याशिवाय आपण पर्यटन होऊ शकत नाही किंवा पर्यटन हे पूर्णच होऊ शकत नाही. या 2 संकल्पना आपण या ठिकाणी आज बघितलेल्या आहेत. उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात.